राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांच्या नागपूरमधल्या विजयगड निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती मिळते। शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। अजित पवार हे गेल्या 2 दिवसांपासून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत नाहीयेत। विधिमंडळाच्या कामकाजातही ते सहभागी झालेले नाहीत आणि आज ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील अशी माहिती मिळते। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांच्या नागपूरमधल्या विजयगड निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती मिळते। ही भेट नेमकी कशासाठी झाली हे अजूनही कळू शकलेलं नाही। शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि आज त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। अजित पवार गेल्या 2 दिवसांपासून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत नाहीयेत। ते विधिमंडळाच्या कामकाजातही सहभागी होत नाहीत आणि याची चर्चा खूप जास्त सुरू आहे। आज ते विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होतील अशी देखील माहिती मिळते आणि त्याआधी शशिकांत शिंदे आणि अजित पवार यांची भेट झाल्यानं ही भेट नेमकी कशासाठी झाली अशी ही उत्सुकता आहे। आज विधान परिषदेसाठी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। राम शिंदे हे अर्ज भरतील अशी माहिती मिळते। आणि अजित पवार आजपासून पुन्हा एकदा कार्यरत होणार आहेत। अजित पवारांच्या भेटीसाठी कार्यकर्ते विजयगड निवासस्थानी पोहोचल्याची माहिती मिळते। गेले 2 दिवस विधिमंडळाच्या कामकाजापासून काहीसे लांब बसलेले अजित पवार आजपासून पुन्हा एकदा कार्यरत होताना आपल्याला दिसतील आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजयगड या निवासस्थानी अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, आज अजित पवार सक्रिय होतील पुन्हा एकदा विधिमंडळाच्या कामकाजात अशी माहिती मिळते आणि त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भेट आणि त्यासोबतच शशिकांत शिंदेंनी देखील भेट घेतल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे काही वेळापूर्वीच अजित पवारांच्या नागपुरातल्या सरकारी निवासस्थानी त्यांना भेटायला आले होते। अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मागच्या 2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार कुणालाही भेटले नव्हते। घशाचा संसर्ग झाल्यामुळे अजित पवार या ठिकाणी नसल्याची आपल्याला माहिती मिळाली होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय ही कार्यकर्त्यांची या ठिकाणी सकाळपासूनच मोठी गर्दी झालेली आहे आणि अजित पवारांना भेटण्यासाठी ही गर्दी आहे। मागच्या 2 दिवसांमध्ये अजित पवारांना कुणालाही भेट दिली नव्हती। किंबहुना अजित पवारांकडून आपल्या पक्षाच्या नेत्यांना देखील भेटायला मज्जाव करण्यात आला होता। आज मात्र ही सर्व गर्दी जी आहे ही या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं। दादा कुठून आलाय? मी अकोल्याहून आलो। काय झाली का भेट दादांची भेट झाली नाही अजून, आता होणार आहे। थोडंसं सर्वांना भेटल्याशिवाय जाणार नाही दादांनी सांगितलं आम्हाला। दादा आहेत का? हो आहेत दादा। तुमचं बोलणं झालं? हो झालं बोलणं। आहेत का दादा? हो दादा आहेत, दादांची भेट झाली। भेट झाली काय म्हणले दादा? काय नाही, सदिच्छा भेट द्यायला आलो होतो। आपण पाहतोय राज्यभरातले हे सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले कार्यकर्ते आहेत। अजितदादा आतच आहेत आणि काही वेळामध्येच ते विधान भवनामध्ये कामकाजासाठी सहभागी जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार वक्तशीर आहेत। कधीही कुठल्याही कामकाजाच्या सुरुवातीच्या जवळपास अर्धा तास आधी ते पोहोचत असतात। मात्र मागच्या 2 दिवसात अजित पवार न गेल्यामुळे माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा सुरू झाल्या होत्या की अजित पवार नेमके आहेत कुठं। अजित पवार अशी चर्चा सुरू झाली होती की अजित पवार दिल्लीला गेले। शशिकांत शिंदे सध्या बोलतात भेटत होते। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आहेत। ते थोड्या वेळाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून आलेले आहे। भेट झाली, भेटीचं कारण काय होतं? या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। अजितदादांची भेट झाली नव्हती, आज त्यांनी वेळ दिली होती, त्यामुळे सकाळी जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन आलो। राज्याचे उपमुख्यमंत्री निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो। अनेक चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे आणि अजितदादा गटामध्ये काही आमदार जाईल अशी चर्चा होती। त्या पार्श्वभूमीवर आता तुमची भेट आणखी काही चर्चेला उधाण देईल? नाही, तशी काही चर्चा झाली नाही। गर्दी फार होती आणि मी त्या गर्दीमध्ये त्यांना शुभेच्छा देऊन आलो। बाकी कुठल्याही प्रकारची राजकीय कुठली चर्चा झालेली नाही। दादांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली, 2 दिवस ते नव्हते। त्यांना विचारलं तब्येत कशी आहे, तब्येतीची विचारपूस केली, पण ते सगळ्यांना भेटत होते। आणखी मतदारसंघातले काही विषय? नाही, काय नाही, कुठलीही चर्चा नाही, फक्त शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, एवढेच विषय होते। जुने सहकारी म्हणून शुभेच्छा, पण पक्ष वेगळं राजकारणामध्ये ह्या सर्व गोष्टीच्या विषयाच्या व्यक्तिगत संबंध आपलेपणा एक असतो, त्यातून आपण त्याप्रमाणे भेटलेलो आहे।
बाकी त्यात कुठला विषय नाही. आणखी काही विषय चर्चेमध्ये असं काही झालं बोलण्यामध्ये नाही काय नाही, निघालं? काही चर्चा नाही. आपण खरं म्हटलं तर त्याचा फार मोठा इश्यू करताय, पण तशी काही चर्चा वगैरे काहीच नाही. शुभेच्छा देणं हे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी असतात, आमदार म्हणून काम करायला जावं लागतं. त्यावेळेला अशा प्रकारची चर्चा करण्यासाठी कुठेही वेळ मिळाला नाही, पण आम्ही शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. बरं, तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोण दिसलं तुम्हाला तिथे तुमचे परिचित? नाही, तिथे मंत्री वगैरे होते, हसन मुश्रीफ होते, आधी तिथे तटकरे होत्या, बरं बाकीच्या सगळ्या त्या शेखर निकम वगैरे असे बरेच मंडळ आहेत, बरेच कार्यकर्ते भेटायला आले होते त्यांना. ती चर्चा होती की अनेक खासदार आणि आमदार हे अजित पवारांच्या संपर्कामध्ये आहे आणि त्यांची इच्छा आहे की त्यांनी अजित पवारांसोबत काम करावं. किती तथ्य आहेत? नाही, याबाबतीत मला काही माहीत नाही. कोण खासदार कोण आमदार त्यांच्या संपर्कात आहेत याच्याबद्दल मला काय माहीत नाही. मला वाटतं की शरद पवार साहेबांच्या बरोबर जे आहेत त्याप्रमाणे पवार साहेबांचा निर्णय अंतिम असतो, त्यामुळे पवार साहेब जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधनकारक असतो. काय अजित पवारांच्या बॉडी लँग्वेजवरनं काय वाटलं? नाही, असं काय दिसलं नाही. तेवढं त्यांना भेट जे घेतली आहे, तब्येत बरी नव्हती, तब्येत दिसत होती चेहऱ्यावरून, त्यामुळे काय असं काही चर्चा झाली पण ते छगन भुजबळ आणि काही मंत्र्यांना नाही, वगैरे त्यामुळे थोडं नाराज आहे अशी चर्चा होती. नाही. असं काही याच्या मी काय सांगणार त्यांना. तुम्हाला वाटलं का बॉडी लँग्वेजवरनं? 2 मिनिटाची भेट झाली, शुभेच्छा दिल्याने मी निघालो. आपण बघू शकतो की शशिकांत शिंदे आहे, त्यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. खरं तर शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार आहे. मात्र ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज अजित पवार यांचं ते नागपूरचं शासकीय निवासस्थान आहे विजयगड, तिथे जाऊन भेटलेले आहे. या भेटीचं कारण त्यांनी सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा द्यायला तिथे गेलो. मात्र असं असलं तरीही या भेटीतनं अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की शशिकांत शिंदे यांचं भेटणं आणि त्यांची जी टायमिंग, त्यामुळे निश्चितच पुढील काळामध्ये महाराष्ट्रात काही आणखी आपल्याला धक्कातंत्र पाहायला मिळेल का आणि त्याची ही हळूहळू सुरुवात होत आहे का, याची देखील सध्या चर्चा महाराष्ट्रात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. बरोबर आहे. टायमिंग अत्यंत महत्त्वाचं असतं राजकारणामध्ये. तुषार आणि निलेश, तुमच्या दोघांचेही आभार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.